हे गाईज कसे तुम्ही सगळे तुम्ही तर मला वापस # पालांडे. तो गाईज आज पण मी ब्लॉग शूट करतो आहे आणि मला समजत नाही की मी ब्लॉग काय शूट करू, काय म्हणजे काय करणार नाही आज. तसं जसं कालचा ब्लॉग बघितलं तसं तर आम्ही करणार. तर जिमला जाईन, मग येईन, मग थोडा बसून टाईमपास, मग कामं मग ती करीन वडापावची तयारी, नंतर मग संध्याकाळी वडाच्या गाडीवरती. सो तुम्ही पण बोर होत असाल की आम्ही कुठे फिरायला जात नाही, काय करत नाही. बट गाईज संडेच भेटतो, संडेत आम्ही कुठे फिरायला जातो. बट या संडेला काहीतरी काम आहे म्हणून आम्ही ब्लॉग शूट पण नाही करू शकत आहे. बघू, जर ते नाही झालं तर आम्ही ब्लॉग शूट करून कुठेतरी जाऊ. सो हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा. बाय. सो गाईज आपण जेवण आलं कुठं डायरेक्ट आज देख सर. बाय. सो गाईज आपलं जिम पण झालं आहे, लेग्स मारतात, पायाची वाट आहे. सो भेटूया घरी जाऊन डायरेक्ट आपण. सो गाईज आत्ता जेवलोय, पाय पालांडे ते दारकी पाय पालांडे. आता जेवून बसलो आम्ही ब्रावला. आता वडापावची तयारी करायची. आता उठलोय, वडापावची तयारी करतोय. वाजले 3:30. चाय पिऊन गाडीवर येईल. चाय गरम होते. यामध्ये कुकर आहेत. मम्मी पायल सॅम झोपले. चाय पिऊन डायरेक्ट गाडीवर जाऊया. बाय. तयारी झाले, पण वडापावच्या गाडीवर निघालो आहे 2200. सो बाय, भेटूया काय गाडीवरती. ते आत्ता आली आणि मी पण आत्ता ब्लॉग चालू केला 6:30 वाजता. आणि टाईमच नाही भेटलं गाडीवर. आणि केस विंच असते आवडे, टाईम भेटलाच नाही. आता पेटे सगळं झालं आमचं. सॉरी, फिटनेस वाटतं इकडे मारते मला पण ते ब्लॉग पकडा. गाईज आज मच्छीवाले आहेत सगळे आणि मला मच्छीच्या वासाने कसं तरी हात वास. तो गाय नंतर भेटूया. माझा भाव्या, ए माझा भाव्या. आज गुरुवार आहे, गुरुवार खातोस तू? चिकन खाऊ शकतो ना. सॉरी, शुक्रवार. हा बरोबर. मग काय ते ना चिकन खायला घरी. मी मम्मीला तेच फोन केला, ती फोनच ना उचलत आहे की काय बनवलं रात्री जेवायला. कर मग अंडा बघून येतो. थांब, आज ना मला दुपारी मेसेज केला आणि मी जॉबवर येते. जॉबवर नॉनव्हेज आल्यावर नाही आहे असं त्यामुळे मस्त चिकन खाल्लं. तर मला पण चिकन खायचं मन झालं, पण मला बोललं मग रात्री ये घरी जेवायला. मग आता घरी माझ्या काय बनवलं नाही माहिती. माझ्या घरी पण चिकन नसेल तर मग मी घरीच जेवेन. ओके. गायस ना अंडा पाव आणला, आता मी खाऊन घेते, फिर मिळते है. तू येतो माझ्या घरी जेवायला? खेकडा आहे, खेकडा नाही खात. गायस मी खाते खेकडा आणि माझं खूप फेवरेट आहे. तर मी घेते खाणं. तू रात का म्हणला ओके. कारण की गाईस खेकडा आणि चिकन मध्ये कंपॅरिझन नाही. चिकन पण आवडतं, खेकडा पण आवडतं, बट खेकडा जीव की प्राण आहे. सॉरी जे नॉनव्हेज असतील त्या लोकांसाठी, बट म्हणजे मी जे खाते. सो आज माझ्या बाबड्याच्या घरी नाव जाणार मी जेवायला. मम्मीला सांग मस्त बनवायला. ठीक आहे, वेट. सो गाईस आमचं आज पण 9 वाजेपर्यंत सगळं बंद करून झालं. आता घरी जातोय. मग त्याच्याकडे चिकन, माझ्याकडे माझी बॅग पण त्या पटण्यावाल्याकडे घेऊन आलाय. पप्पा घेऊन आले घरी. आणि मला घाबरवून बोलतो, अरे यार कुठे गेली बॅग. माझ्या पप्पांनी फोन केला मला, बटाटे ठेवा सांगितले घरी. तर पप्पा आणि मी गेलो तिथून बटाटे घेतले. ते पप्पा बोलले ते 200 बॅग मी घरीच ठेवतो. मग घरी ठेवले आणि हिला मुद्दा मुलं बटाट्याला राहिली. तो गाइस अभी रात को मिलेगा डायरेक्ट, क्योंकि अभी हम लोग थक गए. अभी फ्रेश भी रहता, हम तो तोड़ के दिखा देते लोगों को.
आंघोळ करणार. बाय बाय. गाईचा निर्लज्ज माणूस आलेला आहे. त्याची उद्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट आहे ना. आता मला सगळे सामान घेऊन येतो आणि बोलतो की दीदी प्रोजेक्ट करायचं आणि स्वतः काय नाही करणार. टॅप घेतो आणि बस. आणि तो टॅप पण फोडून टाकला नाही. दाखव. हे बघा फोकस फोकस. हे बघा आणि मी दिलेला तो तुला टॅप. लाज वाटते तुला लाज. सॉरी ब्रो हे मेरे से नहीं हो पाएगा. अरे इसी तरह मग तू मदत करणार काय. मी हा बोलतो होतो. हा सोचत होतो बनवायला. तुला बोललो हा बटरफ्लाय नाही केवढा मोठा वर. गाईज कोणीतरी कमेंट केलेली की वंशिकाला सांग तिचं डेली रुटीन बनवायला. सो माझं डेली रुटीन एवढं काय हे नाही. मी 8 वाजता उठते. 12 वाजता उठते. ए जॉबला जाते चप. 8 वाजता उठते. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन. आंघोळने फ्रेश एकच असतं तुम्ही जस्ट बोलली. आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून रेडी होऊन मी ऑफिसला जाते. कारण की 10 ते 6 ओके माझं जॉब टायमिंग आहे. आणि मग त्याच्यानंतर 6 वाजताच्या नंतर मी डायरेक्ट त्याच्यासोबतच असते तिथे. किंवा कधी मला काय काम असेल तर मी घरी येते. जास्त तर मी नसतेच घरी. मग डायरेक्ट रात्री आता 9 साडेनऊला घरी येते. मग थोडं बसणार रील्स वगैरे बघणार. मग जेवणार. मग त्याच्यानंतर बाहेर गायचे स्कूलवाले प्रोजेक्ट देतात. ती लोक तर काय करत नाही. बहीण भावालाच त्रास त्याचा. कधी पण या प्रोजेक्ट करा. आता किती होतात माहिती 9:30 झालेत. तो दिवसभर कुठेच त्याला मी आठवणार नाही. फक्त प्रोजेक्ट करत असेल त्या मी आठवणार. आणि दिवसभर मला रील्स पाठवत असतात. दुसरं काही काम झालं ना. त्याने माझं नाव दावलं नाही. मला सांगायचंच नाही त्याने माझं नाव काय ठेवलं. काय आमच्यासोबत कोण आलं तुम्हाला दाखवतो आम्ही. आता आम्ही घरी जाऊन फ्रेशली झालो. आंघोळ केली आणि आता बाहेर आलोय. आणि बघा मी तर आलीच ना. काहीच माझं प्रोजेक्ट बघितलं नाही. ते मी केलं आणि त्याच्यानंतर मी जेवली. आणि जेवायला काय होतं तर मी सांगितलं. बट मी ते दाखवलं नाही. कारण की कसं अर्धी लोक नॉन व्हेजिटेरियन पण आहेत. ती लोक पण ब्लॉग बघतात ना. चांगलं नाही वाटत ना. असं काय असं काय. बट रिस्पेक्ट कोणाला आवडत बघायला. आणि आमच्यासोबत कोण आलंय मेन ते बघा. इकडे वरती आहे. होय मुत्री या वरती बस या. गाईस तो खूप दिवसाने आला. आम्ही गावी जायच्या अगोदर ना आम्ही डेली त्याला घेऊन यायचो. पण तो पण गावी गेला. मी पण गावी गेली. बिचाराला फार फिरायला नाही भेटत. आज पण मून किती मस्त आहे. डान्सिंग मून बघ आहे भारी वाटतात. काल पण मस्त होता. तुम्ही दिसत नाही इथून दाखव इथून. हे बघा वेट. हे बघा किती मस्त दिसते. एक नंबर. हा पण मस्त दिसतो. मी पण मस्त दिसते. आणि आमचा ब्राव पण मस्त दिसतो. खूप बोरिंग व्लॉग झाला असेल ना. आम्ही जास्त दाखवलं नाही. केलं नाही तर काय दाखवलं. आज झोपलो चांगला. वरती पण बरं झालं झोपला ते. काल नुसतं ब्लॉग मध्ये झोप येते. मला भेटलं तेव्हा पण झोप येते. मूड फ्रेश वाटते का. झोपलो दुपारी म्हणून 1 तास ते झोपायला लागेल दुपारी. त्यामुळे आपण नंतर बोलूया. काय जरा ब्लाऊला लावून मारतो. आपण भेटून कुठे गप्पा मारूया. हा थोडे वक्त के बाद मिळते. बाय 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 बाय. आता का तिकडे गेलं. हा छान भरपूर छान आहे रे. तिकडे जाऊ नको. काय झालं. हा
काय झालं? गाईस ते काका होते ना, ते आमच्या गावाला रोज भेटायला येतात, रोज म्हणजे रोज. आणि त्यांना ना पेट्स खूप आवडतात, त्यांच्या वाईफला आणि त्यांना. आणि आम्ही जिथे सर्व्हिस रोडला आहोत ना, तिथे खूप सारे डॉग्स कॅट्स येतात. आणि कधी कधी सोबत राहून पण मारतो, जसं की आम्ही ती लोक असं. बट ना हा असं ती लोक त्या लोकांना हा एवढा आवडतो, ती लोक जवळ वगैरे बोलवतात, हात बी लावले ना, तेव्हा काय ना त्या लपणार. आणि ते लोक जेव्हा जाणार ना तेव्हा भुंकणार. मी थोडं फार कॅप्चर केलं, बट लाईफ फार नाही केलं. तेव्हा डायरेक्ट चालू केलं मी, कारण की ह्याची रिॲक्शनच तशी होती, पुढच्या पाठी जाऊन लपलेला. बघायला एवढं लाड करतात सगळी लोक, तरी पण आता पण खाली जाऊन बसले. तो काय बोलतात गाईज तुम्ही? कसे आहेत गाईज तुम्ही? तांबडीत चांबडी आम्ही ठीक आहे, एकदम मजेत आहे. लोक बोलणार काय 24 तास फक्त तांबडीत 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 तुम्ही तांबडीत. सांगा कसे आहे? आमच्याकडे तर मजेत. उद्या सॅटर्डे ये, उद्या दिवस जॉबला जायचं, मग संडे ये. गाईज हे जॉबवाले समजू शकतात की संडे किती महत्वाचं असतं, राईट? येस. गाईज बाद में मिलते हैं. काय खूप कंटाळा येतो आता. अभी कुछ बता नहीं सकते. आणि हा मुत्र्या मुत्र्या हाँ मी येते वेज फक्त मुतत असतो जेव्हा बघणार तेव्हा. आता बसलाय गपचूप बसलाय. मला ना किती लोकांनी DM पण केलेत आणि कमेंट्स पण केलं की ताई तुम्ही केसांना काय हेअर ट्रीटमेंट केली. तर पहिली गोष्ट तर मी 2 वर्ष अगोदर केलेली ना, 1 वर्ष अगोदर केलेली. काय केलेलं मी, आपण QOD केलेली ना. पहिला सगळ्यात आयुष्यातलं सगळ्यात पहिलं स्ट्रेटनिंग होतं, मध्ये तर कॅरेटिन केलं, 2दा कॅरेटिन केलं, त्यानंतर 2दा QOD केलं, ठीक आहे. आणि लिटरली मी आता सांगते माझ्या केसांची हालत खूप खराब आहे, तर तुम्ही लोक नका करू. मी जे माझं ओपिनियन आहे ते सांगते, बाकी हॅज युअर विश. लोक मला केसांची ट्रीटमेंट विचारतात म्हणून सांगते, नका करू. तेल लावा, केस वाढवा, बस. मी ते एवढंच सांगेन. माझा एक्सपिरियन्स सांगतात, खूप केस गळतात. आता मी डेली म्हणजे 2-3 दिवसांनी तेल लावते आणि हेअर वॉश करून टाकते. कधीतरी कुठे बाहेर लग्नाला वगैरे किंवा कुठे जायचं असेल तर माझ्याकडे मशीन आहे, त्याच्याने कर्ल्स वगैरे स्ट्रेट किंवा काय करतं, बस एवढं. त्याच्यावरती नाही. आणि ते पण करणार ना तर ते हिटनिंग ऑइल यूज करून करणार. हीट ऑइल असं. पोरांचे काय नाही, पोरांचे काय ते लगेच वाढतात आणि कट करतात, आपल्याला एवढे वाढवायचे असतात. आणि माझे तर केस खूप वाढलेत पण आणि चांगली ग्रोथ आहे. सो मी सांगते की डॅमेज करून नका घेऊ. ओन एक्सपिरियन्स. तो अजून काय बोलायचं काय? नवरा मला नवरा 2 पिक्चर आलाय आज सगळीकडे 99ला होतं. सगळी लोक, ज्या लोकांची स्टोरी बघा, कोणी बघितला काय तो पिक्चर कमेंट मध्ये सांगा, कोणी बघितलाय पिक्चर तो. आम्ही तर वाट सनम तरी कसम 2ची बघतोय, कधी येईल तो. बोलत अजून काय? जो सनम तेरी कसम जो पण पिक्चर त्याच्यामधलं जे काय मेन सीन वगैरे असेल, जसं ह्याच्यामध्ये ते वालं होतं जे आम्ही रिक्रिएट केलेलं, ह्या टायमाला पण आम्ही ते रिक्रिएट करू. व्हिडिओज तर बनवत आम्ही, ऑफकोर्स काय होतं तरी व्हिडिओ तर बनवणार आम्ही सनम तेरी कसम 2वरती. तुम्हाला पण आवडेल असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. आणि गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला खूप आवडतं आहे तुमचं रिस्पॉन्स बघून की तुम्ही डेली आमचे ब्लॉग्स बघतात, कमेंट्स करतात. अजून खूप सारे कमेंट करा, आम्ही सगळ्यांना रिप्लाय देऊ. आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा ज्या लोकांनी अजून केलं नसेल. आणि स्टोरी पण मेन्शन करा, आम्ही स्टोरी बॅक देऊ. तो काय कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. ज्या चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. सो बाय बाय. लव यू इंस्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली. सो असंच प्रेम करत राहा. बाय.